हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं कलानी की कहाणी 07 या यूट्यूब चॅनलवर. हा माझा संक्रांती स्पेशल व्लॉग आहे आणि आता पुढे काय होतं आहे ते आपण सोबत बघूया. घुमो वाव मधुवाला. असं समजू नका आमच्याकडे खूप काम आहे, बट आम्ही कामातून वेळ काढून हे सगळं हमारे पास बहुत काम है. प्लीज डोंट थिंक वी डोंट हॅव वी हॅव टू मच बनी थी मुझे नहीं पता हम आज तो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही झोपेतून उठून छत्रपती संभाजीनगरला जायसाठी निघालो होतो. इथे तुम्ही बघू शकता क्षितिज किती उत्साही आहे घरी जायसाठी. त्याचा फुल मूड तसा होता, घरी जायचं घराला, आणि ही वॉज एक्सायटेड. आणि आम्ही घरून निघालो आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केला. आम्ही आता ब्रेकसाठी स्माईल स्टोन असं काहीतरी आहे तिथे थांबलो आहे. मी तुम्हाला जागा दाखवतोय. खूप सुंदर आहे, ग्रीनरी पण खूप मस्त इथली. हे बघा, असं स्माईल स्टोनचं रेस्टॉरंट आहे, स्टोर आहे आणि इकडे CCD आहे. या रेस्टॉरंटमधलं फूड हायजीन सगळं चांगलं आहे, बट यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मला बिलकुल आवडल्या नाही. हे जे मी ऑर्डर करायला गेले होते ती माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मी ऑर्डर केली होती कोल्ड कॉफी आणि ती कोल्ड कॉफी अत्यंत घाणेरडी होती. ती कॉफी मला तिथे घेऊन तिथंच फेकावी लागली. ती मला पिताही आली नाही आणि ती 130 रुपयाची होती. त्याच्यामुळे माझं खूप मन दुखलं. आणि पुढे आम्ही आमचा प्रवास कंटिन्यू केला आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो. नेक्स्ट डे माझा तिळवा होता आणि त्यासाठी सगळेजण तयारी करत होते. सासूबाई रांगोळी काढत होत्या, मी आणि वहिनी आम्ही घरात डेकोरेशनची तयारी करत होतो. शेतीत साफसफाई करत होता आणि असं एक एक करून मग आम्ही सगळेजण डेकोरेशन करत होतो. यात तुम्हाला फायनल डेकोरेशन किंवा त्याचं प्रॅप असं काहीतरी दिसेल, कारण आम्ही शेवटपर्यंत सजावट करतच होतो आणि त्यातही आम्ही नंतर बरेचसे चेंजेस केले. या तिळवाच्या कार्यक्रमासाठी माझी आई आणि काकू यवतमाळवर माझ्या सासरी आले होते आणि माहेरची माणसं सासरी आल्यावर एक वेगळाच उत्साह असतो, तो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघूच शकता. आणि असं काहीतरी हे पण फायनल डेकोरेशन नाही आहे. फायनल डेकोरेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी दिसेल. असं काहीतरी आम्ही त्याची पूर्वतयारी केली होती. वहिनींनी हे आयडिया इंस्टाग्रामवर का व्हॉट्सअपवर कुठेतरी बघितली होती आणि ते फॉलो करत होतो आणि इकडे मम्मी रांगोळी काढत होत्या. फायनली आमची संक्रांतीची पतंग तयार झाली होती. आणि हे माझे हलव्याचे दागिने होते. मी कन्फ्यूज होते की याचे जे धागे आहेत जे बांधायचे ते कुठे आहे, कारण ते दिसत नव्हतं. तर मग आम्ही ते शोधत होतो. मग आम्हाला कळलं की नाही, त्यात मागे आहे. मी 2 मिनटं घाबरले होते की नाही तर दागिने लावायचे कसे, बट तेच काकू आणि वहिनी मला दाखवत होते की नाही त्यात मागे आहे, ते तू लावू शकतोस. आणि मग मी माझ्या हातातली एक बांगडी काढून त्या डेकोरेशनच्या याच्यात ठेवली होती आणि आमचं डेकोरेशन असं काहीतरी दिसत होतं फायनली. हे जे तुम्ही माझ्या हातात बघताय त्या हळदी कुंकवाच्या पुड्या आणि साखरेचे दाणे आहेत. पहिल्या संक्रांतीला सगळे लोक हेच वाण देतात, त्याच्यामुळे मी तेच वाटलं. आणि इथे मी रेडी व्हायसाठी वर आले होते, तेव्हा मी माझा बिफोर आफ्टर शूट करणार होते, पण ते काही मला जमलं नाही. बिफोरच तुम्ही बघा, आफ्टर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. मी तयारी करून खाली आले आणि त्यानंतर क्षितिज आणि सासूबाई मला हे हलव्याचे दागिने लावण्यासाठी मदत करत होते. त्या हलव्याच्या दागिन्यांचे जे धागे होते किंवा ज्याने आपण ते बांधतो ते एवढे कमकुवत होते की बांधलं की निघून जात होतं. मी बांधलेला कंबरपट्टा जो आहे तो माझा 3 वेळा निघाला होता पूर्ण कार्यक्रमाच्या वेळात. बट त्या दिवसाचा मान असतो म्हणून मी ते दागिने परत घालून ठेवण्याचा प्रयत्न केला, जेवढा वेळ मला शक्य होतं तेवढा वेळ.
इथे तुम्ही माझा फायनल मेकअप लुक बघू शकता. हा मेकअप मी स्वतः केला होता. ह्याच्यानंतर तिळव्याचा कार्यक्रम सुरू झाला. ह्या कार्यक्रमामध्ये माझी आई आणि काकू यांनी माझ्या सासूबाईंना हळदी कुंकू दिलं आणि त्यांना हळदी कुंकाचं जे वाण देतात ते दिलं. ह्याच्यानंतर क्षितिजच्या पाय धुण्याचा आणि त्याला तिळगुळ देऊन त्याला गिफ्ट देण्याचा कार्यक्रम झाला. आणि क्षितिजनंतर टर्न आला माझा. आता मला गिफ्ट्स मिळणार होते आणि आता मजा बघा तुम्ही. आता सगळ्यांना तू देऊन दे पहिले. तेच कारण सगळं सरकत इंग्लिशमध्ये म्हणतात नेचर, मराठीमध्ये म्हणतात निसर्ग. क्षितिज रावांच्या साथीने करेन आमच्या संसाराचा स्वर्ग. इंग्लिशमध्ये म्हणतात एलिफंट, हिंदीमध्ये म्हणतात हाती. 25 नोव्हेंबर 2025 पासून क्षितिजराव आणि मी झालो एकमेकांचे जीवनसाथी. वेगळं वेगळं करून ठेवलं इंग्लिश हिंदी सगळं. Drum rolls. Here come my handsome hubsand. Tan ta tan. सोनेरी आंबा. तू होता ना?
नाही फोटो कधी काढले त्यांचे आहे का त्यांच्याकडे फोटो तर एक हार्ट उलटा मुकुट पण लावायचं तुझा. बसन काढा अरे बापरे बस आता तुला मोठंच करावं लागतंय हातात एक गन वगैरे देऊन आगरी कोळी तिकडे तिकडे. माझी फोटोग्राफी दाखवू. वहिनींना हळदी कुंकू आणि वाण द्यायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे नंतर मग आई आणि काकूनी वहिनींना वाण दिलं आणि त्यांच्यासोबत फोटोज काढणं पण सुरू होते. आमच्यासमोर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असताना इकडे क्षितिजने डायनिंग टेबलवर करंड्यामधलं हळदी कुंकू सांडलं होतं आणि ते तो चमच्यानी उचलण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर सगळे लोक एक एक करून येत होते आणि त्यांच्यासमोर मी पाठ केले होते. मी बरेच वेगवेगळे उखाणे पाठ केले होते आणि ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे. तिथे आम्ही कॅन्डिड फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यासाठी आम्ही फेक बोलण्याचा आणि हसण्याचा असा प्रयत्न करत सो दॅट त्या फोटोमध्ये आलं पाहिजे. काळा काळा दिसतं, गोरा आहे आपल्याला. वहिनी इलिटरेट. हळदी कुंकू द्यायचंच राहिलं ना तुम्हाला. माझ्या मदत नको व्हिडिओ थोडस देऊ दे. अच्छा त्यांना काय मी आता ते हे नाही करू शकत ना बाई. आता जोडीत पाय पड ना. आता जोडीत नाव विचारे. नाही काय म्हणते सरळ नाही म्हणते हा मी जाऊ असं हो काय ना त्याला दे पटकन. हे काढून घेशील ना. हे काढून घे ना. हा ते काढून घे. नाव नाही विचारलं. कल्याणी गोंग. तिला एक तिला विचार. नाही सॉरी सॉरी माय मिस्टेक. कल्याणी बुरले. हे का लावतं ते? आत्ताच माझा तुम्ही पाहिजे का? नाही नाही नाही. गुरगुरले. हा माणूस काहीतरी पाडूनच मानते. फोन नाही सांगल्या याच्यात पडला पाहिजे. तर आपण खूप लेट नाही झालो आणि हळदी कुंकवांसाठी चालतंय. त्या दिवशी हळदी कुंकू असते त्या दिवशी 10 वाजेपर्यंत चालते. चिंगूस अजून घ्यायचं. बाकी देऊन दे. आपली काय सांगा नाव सांगा. सांग पहिले. मी सांगू. क्षितिज रावल आहेत उंच, छोटी आहे माझी हाईट. संसाराच्या या खेळात मी त्यांना देणार टफ फाईट. पाठ करते ऐकून नाही. करावं लागेल. काय करू? नाव देऊ. काय भाजीत भाजी मेथीची. सो 90s. आठवलं त्याला वेळेवर. काही नाही मग तिथे जाऊन वाचून. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला 5:30 वाजता आई काकू आणि बिट्टूला सोडायला जायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही सकाळी उठून बसलो होतो आणि त्यांची तयारी होतपर्यंत आम्ही हास्य जत्रा बघत होतो. नंतर आम्ही मग त्यांना सोडायसाठी निघालो आणि बाहेर असा अंधारच होता कारण सकाळी 6ची बस होती. त्याच्यामुळे रस्त्यावर जास्त ट्रॅफिक पण नव्हतं आणि मी लवकरच पोहोचलो आणि त्यांना लगेचच बस मिळाली. त्याच्यामुळे मला नंतर जास्त काही शूट नाही करता आलं त्यांच्यासोबत. फक्त
ही एकच क्लिप आहे आम्ही सोबत जातानाची, तेवढीच मला शूट करता आली कारण आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो आणि लगेचच त्यांना बस मिळाली. कल्याणताई तिथून मग आम्ही निघालो आणि आम्ही सकाळी 6 वाजता काही नाश्त्याचं दुकान उघडाय का ते शोधत होतं, बट आम्हाला एकाही ठिकाणी काही मिळालं नाही आणि शेवटी मग आम्ही थकून घरी आलो आणि आम्ही विचार केला की जाऊ दे आता घरीच नाश्ता करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटत राहीन.